नमस्कार, माझे नाव संस्कृती संदीप चव्हाण। यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत की आयनिंग कशी करायची, आयनिंग मशीनने कर्ली हेअर कसे स्ट्रेट करायचे। ज्या क्लायंटचे कर्ल्स हेअर आहेत आणि त्यांना कुठे वेडिंगला जायचं आहे, कुठे फंक्शन अटेंड करायचं आहे आणि त्यांना स्ट्रेट अँड लुक हवं आहे, तर आपण एक टेम्पररी स्ट्रेटनिंग कशी करायची हे आपण पाहूया। तर आयनिंग मशीन कुठल्या ब्रँडची वापरावी, त्यानंतर आयनिंग मशीन यूज केल्यानंतर हीटमुळं हेअरफॉल होऊ नये ह्याची दक्षता कशी घ्यायची, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आयनिंग करण्यासाठी आयकॉनिक प्रोफेशनल या ब्रँडची आयनिंग मशीन आपण वापरणार आहोत। तर ह्या आयनिंग मशीनची ग्रीप खूप चांगल्या पद्धतीने असल्यामुळं शाईनही हेअरला चांगली येते। तर आता आपण पाहूया कसं आयनिंग करायची। तर पहा, माझ्या क्लायंटचं हेअर आज मॉर्निंगलाच क्लायंटने हेअर वॉश केलेलं आहे, तर त्याच्यामुळं आता हेअर वॉश नाही केलं तरी चालेल। बट लक्षात ठेवा, जर आयनिंग करायला क्लायंट आपल्याकडे आलं आणि जर तुम्ही आत्ताच सुरुवात करताय, पहिलंच आपलं क्लायंट तुम्ही हातात घेताय, न्यू म्हणजेच तुम्ही बिगिनर्स आहात आणि तुम्ही आता स्टार्ट करता आयनिंगला, तर कंपल्सरी आपल्या क्लायंटनी हेअर वॉश केला आहे की नाही हे आधी चेक करा। जर क्लायंटनी हेअर वॉश घरातून केलेला नसेल तर त्यांचा हेअर वॉश प्रॉपर आपण हेअर वॉश करून घ्या, कंडिशनर व्यवस्थित ॲप्लिकेशन करून घ्या आणि कंडिशनर आणि हेअर वॉश केल्यानंतर तुम्ही आयनिंग करू शकता। तर आयनिंग करायच्या आधी मला हेअर प्रोटेक्टर स्प्रे करणं गरजेचं आहे। जे लॉरियल या ब्रँडचा हेअर प्रोटेक्शन स्प्रे आहे तो आधी आपण यूज करणार आहोत। बघा मी कसं यूज करते। त्यानंतर आपण कोम्बिंग करून घेणार आहोत। कोम्बिंग केल्यानंतर आपण 4 सेक्शनमध्ये पार्टिशन करणार आहोत। तुम्ही क्लायंट जर तुमचे ह्याला आलेले आहेत आयनिंगला, तर कंपल्सरी बिफोरचा फोटो काढून घेणं गरजेचं आहे। जेव्हा बिफोरचा फोटो तुम्ही काढाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल आफ्टर आयनिंग हेअर कसे दिसतात, हेअरचं लुक कसं चेंज होतं। मग त्यानंतर परमनंट स्ट्रेटनिंग त्यांना कशी दिसेल हा लुक पण तुम्हाला त्यांना दाखवता येऊ शकतो। टेम्पररी आयनिंग केल्यामुळं त्यांना लक्षात येईल की आपण परमनंट आयनिंग केल्यावर, परमनंट स्ट्रेटनिंग केल्यावर आपण कसे दिसणार आहोत। तर सेक्शन बाय सेक्शन आपल्याला आयनिंगचे पार्टिशन्स घ्यायचे आहेत। सी लाईक खूप जास्त थिक नाही आणि खूप जास्त थिन नाही, असे हेअरचे सेक्शन घेऊन आपल्याला आयनिंग स्टार्ट करायचं आहे। आता आयनिंग स्टार्ट करताना आपल्याला टेम्परेचर हे हेअरच्या क्वालिटीप्रमाणे टेम्परेचर घ्यायचं आहे। जर माझ्या क्लायंटचं हेअर खूप थिक आहे तर मला टेम्परेचर घेताना हाय टेम्परेचर घ्यायचं आहे। या 235 या डिग्रीमध्ये मी टेम्परेचर घेऊन आयनिंग स्टार्ट करणार आहे। जर माझ्या क्लायंटचे हेअर खूप थिन आहेत, खूप थिन, जर थिन खूप असतील, त्यांच्या हेअरचं टेक्स्चर कर्ली आहे आणि थिन आहे, तर मी 180 टेम्परेचर घेईन। जर माझ्या क्लायंटचे हेअर खूप थिक आहेत, खूप कर्ली आणि थिक आहे, तर मी टेम्परेचर हाय घेईन 235 मध्ये आपण डिवाइड केले हेअर। त्यानंतर मी सेक्शन घेताना ह्या टेलकोमच्या एवढ्या साईजचे सेक्शन घेणार आहे, जास्त थिकही नाही आणि जास्त थिनही नाही। जर थिन सेक्शन घेतलं तर आपल्या आयनिंगला ग्रिप मिळणार नाही आणि खूप थिक सेक्शन आपण जर घेतले जाड तर आयनिंग प्रॉपर होणार नाही। रूटपासून मिडलपर्यंत आपल्याला हे बघा आता शाईन आली सेक्शन घ्यायचं आहे आणि मिडपासून एंडपर्यंत आपल्याला 4 टाइम्स आपल्याला मशीन फिरवायची आहे। पाहू शकता तुम्ही लास्ट एंडला आपल्याला 30 सेकंद आपल्याला मशीन, पाहू शकता किती शाईन आलेली आहे हेअरला। आधी रूट क्लिअर करून घ्या, खूप जास्त रूटच्या जवळ मशीन नेऊ नका जे बिगिनर्स आहेत त्यांनी,
कारण क्लायंटला चटका बसायचे चान्स असतात, जसं आता चटका बसला आहे. पाहू शकता तुम्ही रूटपासून मिडपर्यंत आपण कवर करून घेतलं आहे. मिडपासून लास्ट एंडपर्यंत आपल्याला अशी मशीन फिरवायची आहे. लास्टला आपल्याला 31 सेकंद मशीन अशी होल्ड करून ठेवायची. आधी रूट क्लिअर करून घ्या. व्यवस्थित रूट क्लिअर झाल्यानंतर मिड टू एंड असे सेक्शन घेतल्यावर आपल्या पूर्ण आयनिंग करताना हेअरला शाईन आणि स्मूथ हेअर दिसू लागतील. सेक्शन बाय सेक्शन केल्यानंतर आपली आयनिंग ही 7 ते 8 दिवससुद्धा चांगली राहू शकते. बट 1 वॉशपर्यंत आपली आयनिंग एकदम प्रॉपर राहू शकते. क्लायंटला तुम्ही सांगणं आवश्यक आहे की जर तुम्ही पाणी वगैरे लावलं किंवा तुम्ही बाथ घेतलीत तर ती आयनिंग जी टेम्पररी आयनिंग आहे ती जाऊ शकते. हॅलो, जर आयनिंग करताना जर आपल्याकडे जे बिगिनर्स आहेत आणि त्यांच्याकडे जर हीट प्रोटेक्टर स्प्रे नसेल, हीट प्रोटेक्टर स्प्रे नसेल तर त्यांनी सिरम कुठल्याही ब्रँडचा लावू शकता. लाईक लॉरियल, स्ट्रिक्स, वेला अशा कुठल्याही ब्रँडचा तुम्ही सिरम. पण ते सिरम लावताना वेट हेअरला तुम्हाला सिरम लावून घ्यायचे, देन कोम्बिंग, देन प्रॉपर 100% तुम्हाला ड्राय करून घ्यायचे हेअर विथ ड्रायरच्या सहाय्याने. आणि त्यानंतर सेक्शन बाय सेक्शन जसं तर आपण सेक्शन दाखवतोय त्या सेक्शन बाय सेक्शन तुम्हाला आयनिंग करायची आहे. अशा नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला एव्हरीडेला येणारच आहोत. जर आपल्या क्लायंटला परमनंट स्ट्रेटनिंग करायचे आहे आणि त्यांना जर आपला लुक कसा दिसेल हे समजत नसेल तर तुम्ही त्यांना टेम्पररी आयनिंग करून दाखवा, म्हणजे त्यांना समजेल की आपला हा लुक असा दिसणार आहे. तर हा बेस्ट ऑप्शन आहे. जर आपल्या क्लायंटची परमनंट स्ट्रेटनिंग कशी दिसेल ह्यासाठी तुम्हाला टेम्पररी आयनिंग करून त्या क्लायंटला दाखवा. लवकरच आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये परमनंट स्ट्रेटनिंग कशी करायची हे शिकणार आहोत. Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. Show me there's nothing fake to me now. I wanna wake up with you in the morning. Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. Show me there's nothing fake to me now. I wanna wake up with you in the morning. Turn this room, turn it to an ocean. Let me float around. Eyes closed, like we're dreaming even when we're not. You and me got a whole other meaning, I don't know how. You and me just know how it feels when we're falling in love. Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. Show me there's nothing fake to me now. I wanna wake up with you in the morning. Say what you wanna say to me now. I wanna wake up with you in the morning. Show me there's nothing fake to me now. I wanna wake up with you in the morning. We can do nothing at all. So what if you're stupid? तर तुम्ही आता पाहू शकता
माझ्या क्लायंटच्या हेअरमधून असे स्मोक असा बाहेर पडतोय. तर काही काही क्लायंटला वाटेल किंवा जे आता आपले स्टुडंट शिकत आहेत ऑनलाईन, त्यांना असं वाटेल की हेअर जळतात म्हणून त्याच्यातून स्मोक बाहेर येतो की काय. तर असं अजिबात नाही. माझ्या क्लायंटचे हेअर थोडे ऑइली आहेत. त्यांनी खूपदा वॉश करून सुद्धा ते ऑइल इतकं गेलेलं नाही, कारण एक्स्ट्रीम असं ऑइल त्यांनी हेअरला लावलेलं असल्यामुळं ते ऑइल 2 ते 3 वॉशमधून सुद्धा बाहेर पडलेलं नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही पाहू शकता की किती स्मोक असा बाहेर पडतोय. तर घाबरण्याची गरज नाही आहे. काही केस जळत वगैरे नाही आहे. आपण प्रोटेक्शन घेतलेलं आहे. आपण हीट प्रोटेक्शन स्प्रे यूज केलेला आहे. You know it's nothing wrong. But you and me got a whole other meaning. I don't know how. You and me just know how it feels तुम्ही when पाहू शकता आपल्या क्लायंटचे हेअर कसे स्ट्रेट झालेले आहेत. त्या पद्धतीने किती स्ट्रेट अँड स्मूथ लुक आलेला आहे हेअरला. शाईन पण आलेली आहे. वन वॉशपर्यंत हे हेअर चांगले राहू शकतात. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.